शिवसेना दुभंगली, तिचे दोन भाग झाले. त्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा उदयही झाला. सगळे सोडून गेल्यानंतर लढणार आणि जिंकणारच असा एल्गार उबाटा सेनेकडून करण्यात आला. अत्यंत दुर्लभ परिस्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांशी दोन हात करत उबाटा सेनेनं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यश मिळवत शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांचे डावपेच उलथवत उद्धव ठाकरे लढत आहेत. या परिस्थितीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मातोश्रीची निष्ठावंत असलेल्या जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणणं गरजेचं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अनेक प्रलोभन येऊन सुद्धा जुना निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीकडे डोळे लावून वाट पाहत आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी गावोगावच्या शिवसैनिकांना एकत्र करणं गरजेचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा आहोत. पावसामुळे काही शिवसैनिक या ठिकाणावरून गेले असले तरी सर्वांच्या वतीनं जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत की जे कुठल्याही प्रकारचे पदाधिकारी नाही आहेत परंतु शिवसेनेबरोबर आहेत. आजही प्रत्येक गावामध्ये मी जेव्हा वेगवेगळ्या गावांमध्ये जातो त्या गावांमध्ये किमान प्रत्येक गावामध्ये 100 शिवसैनिक आहेत. म्हणजे आज 142 गावांमध्ये 100 जर हिशोब आपण धरला तर माझ्या अंदाजे 10 ते 15 हजार शिवसैनिक एकट्या आंबेगाव आणि शिरूरमध्ये आहेत. परंतु यांच्याशी संपर्क केला जात नाही. गाव भेट दौरा जो आहे तो गाव भेट दौरा केला जात नाही. आणि हे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत या शिवसैनिकांना पदं दिली जात नाही. ही पदं आपल्या जवळच्या लोकांना, वशिल्याच्या लोकांना किंवा मतदारसंघाबाहेर राहणाऱ्या लोकांना दिली जातात. आणि जे निष्ठावंत शिवसैनिक जे 30-40 वर्ष शिवसेनेचं काम करतात त्यांची मात्र त्यांना विचारपूस केली जात नाही आणि त्यांना पदं दिली जात नाही. आजही जे पहिले माजी शाखा प्रमुख होते किंवा उपशाखा प्रमुख होते, विभाग प्रमुख होते, उपविभाग प्रमुख होते, असे असंख्य जण आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक असूनही त्यांना कोणत्याही पदावर घेतलं जात नाही. त्याचं कारण असं आहे की आज तालुक्यामध्ये फिरून समजा उदाहरणार्थ रान्नी हे गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा शाखा प्रमुख नाहीये. जाधववाडी गावामध्ये शाखा प्रमुख नाहीये. त्याच्यानंतर थोरंदळे गावामध्ये शाखा प्रमुख नाहीये. माझ्या अंदाजाप्रमाणे अख्ख्या सगळ्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघांची प्रत्येक गाववाईज तालुका शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, वार्ड प्रमुख ही जी पहिली ज्या प्रमाणे पदांची कार्यकारिणी होती, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, ही जी कार्यकारिणी पूर्वी जी होती तशा प्रकारची कार्यकारिणी ह्या 2-4 वर्षामध्ये त्या शिवसैनिकांना पण दुःख वाटतं की अरे आम्ही 30-40 वर्ष या पक्षात काम करतोय, लोक आम्हाला हिनवतात, तुलाही शिवसेनेचं सांगतो, तुलाही मशालीचं सांगतो, तुलाही ठाकरेंचं बोलतो, लय उद्धव ठाकरेंची बाजू घेतो, परंतु तुझ्याकडे पद काय पक्षाचं? तो मी माझी शाखा प्रमुख आहे किंवा माझी उपशाखा प्रमुख, आत्ता पद काय तुझ्याकडे ते सांग. आणि मग त्या शिवसैनिकाला निरुत्तर व्हावं लागतं की अरे आज पक्षाचं मी एवढं काम करून माझ्याकडे कोणतंही पद नाही. बरं माझ्याकडे जर कुणी काही काम घेऊन आलं, माझ्याकडे जर काही पद असलं तर मी वरच्याला सांगेल. परंतु तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, कुठल्याही प्रकारचं या बाबतीत लक्ष देत नाहीत, गावभेट दौरा घेत नाहीत आणि शिवसैनिकांना पदं देत नाहीत आणि पक्ष संघटना बांधणी जी आहे ती बांधणी कुठल्या प्रकारे होत नाही असं सर्वसामान्य शिवसैनिकांचं म्हणणं आहे. अशी स्थिती महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये आहे. दरम्यान गावोगावच्या निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्रित घेऊन पुढील काळात मातोश्रीला पक्ष संघटनेची मूठ बांधणं गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा या ठिकाणी उबाटा सेनेला आपलं वर्चस्व निर्माण करता येईल. यासाठी आत्ताच्या पदाधिकाऱ्यांसोबत जुन्या निष्ठावंत कट्टर शिवसैनिकांना एकत्रित करून गावोगावी शिवसेनेच्या शाखा उभारण्यासाठी जातीने लक्ष घालून प्रयत्न करावे लागणार आहेत.